हाय हॅलो नमस्कार. मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? तर सकाळची गडबड चालू आहे. मी तर नाश्ता बनवत आहे. तर आज नाश्त्याला मी सुशिला बनवणार आहे. तर महाराष्ट्रात या रेसिपीला या पदार्थाला सुशिला म्हणतात आणि कर्नाटकमध्ये या रेसिपीला या पदार्थाला मंडक्की वगळणी म्हणतात. तर तीच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चिरमुरे घेतले आहेत मी, क्लीन केले स्वच्छ आणि एकाच पाण्याने मी धुवून घेतले आहे आणि पाणी त्याचं पूर्णपणे नितळून घेतलं आहे, म्हणजे असं पिळून घेतलं आहे. तर इकडं मी 4-5 कांदे घेतले आहेत, ते कट केले. कारण जेवढं आपण कांदा, टमाटा, लिंबू, चिंच या पदार्थामध्ये घालू ना, तेवढा हा पदार्थ छान होतो, चवीला होतो. तर इथं चिंच पण मी भिजत ठेवली आहे आणि 4-5 मिरच्या, 5-6 कांदे, 5-6 टमाटे असं मी घेतलं आहे. तर इकडं मी म्हणजे फुटाण्याची पावडर संपली होती ना, त्यामुळे मी फुटाणे पण मिक्सरला लावून घेतले. तर याच्यामध्ये फुटाण्याची पावडर पण शेवटी टाकतात, 1-2-3 चमचे. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर आता मी 5-6 चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा, मिरची, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे सगळं टाकलं. नंतर हळद टाकली आणि आता टमाटे टाकले. टमाटे टाकून त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे, कारण टमाटे आपले त्याच्यामध्ये शिजू देत चांगले म्हणून. आणि तोपर्यंत इकडं मी भजीची तयारी करणार आहे. तर भजी म्हणजे मी मिरची भजी बनवणार आहे. तर त्यासाठी बॅटर बनवत आहे. तर या पिठामध्ये मी मीठ, सोडा, ओवा, परत हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड हे सगळं घालून वाळलंच एकजीव करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून ना ते बॅटर मी तयार करून ठेवणार आहे. तर आपण साईडला चिंच भिजवून ठेवली होती ना, ते पण पाणी मी आता आपल्या फोडणीमध्ये घातलं आहे. आता ते चिंचेचं पाणी, टमाटा हे सगळं एकजीव होईपर्यंत इकडं मी चांगलं बॅटर मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्येच एक 5 मिनटं मिरच्या म्हणजे मुरवत ठेवल्या. हॉटेलमध्ये असं मिरच्या वगैरे मुरवत ठेवत नाहीत, डायरेक्ट पिठामध्ये डीप करून तेलामध्ये तळून घेतात. पण मी का ठेवते, कारण जो आपण आता मसाला घातला होता ना, तो सगळीकडे चांगला लागावा म्हणून. तर जी फोडणी आपण तयार केली होती ती आता मी खाली उतरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता चिरमुरं घालणार आहे. कारण खाली बसून व्यवस्थित हलवता येईल ना, त्यामुळं मग मी खालीच बसून चांगलं हलवून घेते आणि तोपर्यंत आपल्या इकडं तेल पण तापतं. तर आता सगळं मिश्रण चांगलं हलवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे पावडर पण टाकली, आपली फुटाण्याची पावडर. तर मिस्टरांना कांदे भजी पण खूप आवडतात, त्यामुळं मग मी मिरची भजी झाल्यानंतर ते पीठ जर थोडं राहतं ना, त्यामध्येच एक 2-4 कांदे कट करून कांदे भजी पण करून घेणार आहे. कारण ज्या दिवशी सुशीला मी बनवते ना, त्या दिवशी भजी बनवलंच जातं. कारण इकडं प्रत्येक हॉटेलमध्ये ही डिश फेमस आहे. मिरची भजी आणि सुशिला हे दिलंच जातं इथं. आपल्याकडे कसे नाश्त्याला शिरा, पोहे, उपीट असं म्हणजे फिक्सच असतं, तसं इथं हॉटेलमध्ये हे सुशिला म्हणजे फिक्सच असते हॉटेलमध्ये. तर भजी आता मी तेलात सोडून घेतले आहे आणि त्याचबरोबर आता कांदे भजी पण बनवून घेणार आहे. तर इकडं मस्त असं मिरची भजी तयार झाले आहेत आणि इकडं कांदे भजी पण मी करायला ठेवले आहेत. तर आता मिस्टरांना पहिला नाश्ता देते. आणि आजची ही सुशिलाची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.